मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर 425508 आणि माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आहे 9850151558. पुनश्च ऐका 9850151558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो, इतर कोणी नाही. माझ्या कार्यालयात आल्यावर किंवा आपण व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन घेतल्यावर सर्व कामे लिखित स्वरूपात होतात. तोंडी स्वरूपात आम्ही कुणालाही मार्गदर्शन करत नाही. सर्व कार्य हे तारीखवार रजिस्टर नोंदमध्ये होते आणि व्हॉट्सअपद्वारे आम्ही टाकतो, त्याचं फाईलमध्ये रूपांतर पण होते. असं असताना आज 1 तारीख आहे मार्चची, रविवार आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहे. वरती घड्याळ आहे म्हणून पाहावं लागते. रात्री 11:30 वाजलेले आहे. आपण होळीचा उद्याचा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे, आपण बघितला असेलच, नाहीतर बघून घ्या. सुंदर माहिती दिली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. चंद्रग्रहणाची माहिती आज देत आहोत, कारण चंद्रग्रहण 3 तारखेला आहे. आपल्याला काही तयारी करावी असावी, आपल्याला माहीत असावं. आपण कोणाला सांगितला हा व्हिडिओ पहा म्हणून, त्यांनाही पण अवकाश मिळावा, वेळ मिळावा, म्हणून आज आपण 1 तारखेला 3 तारखेच्या चंद्रग्रहणाचा व्हिडिओ प्रसारित करत आहोत. चंद्रग्रहणाचा हा व्हिडिओ प्रसारित करत असताना चंद्रग्रहण हे 2026 वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आहे. चंद्र म्हणजे मनाचा कारक ग्रह आणि त्याला लागलेलं हे ग्रहण. सूर्यग्रहण हे आरोग्याचं कारक ग्रह असते. राजकीय उलाफाटी होण्याचं कार्य सूर्यग्रहण करते आणि चंद्रग्रहण मानसिक चिंता, व्यथा, पीडा देतात. महिलांवरील अत्याचार वाढतात, मनावर परिणाम होतात. वेड्यांचे झटके जे असतात ते वाढत असतात. वेडेपणाचे मानसिक रुग्णांची संख्या वाढते. चंद्रग्रहण काही वेळा गर्भाशयाविषयीचा आजार सुद्धा दिला जातो, म्हणून गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं. या 2026 नवीन वर्षातील पहिलं ग्रहण हे चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण 3 मार्च वार मंगळवार, खग्रास चंद्रग्रहण याला म्हटलं जाते. हे सूर्योदयकालीन आणि सूर्यास्तकालीन नाही. पौर्णिमा मघा नक्षत्र सकाळी 7:32 पावितो आहे. मघा नक्षत्र स्वामी केतूचे आहे आणि तत्व त्याचं अग्निजन्य आहे. स्वभाव उग्र. या पश्चात पूर्वा नक्षत्र स्वामी शुक्र मृत्यूदायक आहे. चंद्र सिंह राशीचा अग्निजन्य. ग्रहणाच्या वेळा रवी अग्निजन्य आहे. यासोबत मंगळ अग्निजन्य. मंगळ बुधाचा स्फोटक ग्रह. रवी राहू ग्रहणयोग. याच दिवशी धुळवडाची धुलीवंदन. 3 मार्चला मंगळाचा प्रवेश शततारका नक्षत्रात. राहू स्वामीचे नक्षत्र. रवी प्रतियुती चंद्र, चंद्र प्रतियुती बुध आणि चंद्र लाभ गुरु. नवपंचम योग हा शुभ योग आहे, परंतु वरील सर्व योग अशुभ आहेत. परंतु शनी गुरु स्वामी मीन राशीत, सिंह राशीला ढय्या 7:30 आणि धनु राशीलाही ढय्या 7:30. हे सर्व योग अशुभकारी आहे. पूर्वा नक्षत्राचा स्वामी शुक्र हा मृत्यूदायक, राजकारणी पुढारी मंडळींना अत्यंत चिंतादायक असणारा हा योग आहे. शुक्र राजकारण, सहोदरी, प्रत्यक्ष रवी राजकारक. राहू ग्रहण योगात. या ग्रहणाचा देत्याक परिणाम राजकारणी व्यक्तीवर आणि युद्धजन्य परिस्थितीवर होईल. पाणी टंचाई वाढेल.
मघा नक्षत्र स्त्रीलिंगी, पूर्वा नक्षत्र स्त्रीकारक, दोघंही नाशकारक आहे, मृत्यूकारक आहे. त्यात शुक्र स्त्रीलिंगी, राजकारणी महिला, इतर स्त्रिया संकटग्रस्त होण्याची संभावना, अनैतिक संबंध, अनैतिक घटना होण्यात वाढ. राजकारणात ज्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनी अत्यंत सावधानता बाळगावी. मी तर म्हणेन राजकारण सोडून द्यावे, राजकारणापासून दूर राहावे. भीषण पाणी टंचाई, आगी लागणे, शुक्रगतीकारक शुक्र ग्रहात 7.5, वैभवातील मंगळ, रस्ते अपघात, विमान अपघात, रेल्वे अपघात, घातपातीचे राजकारण, राजकारणामध्ये अंधाकानून निर्माण होईल. काय होईल राजकारणामध्ये? सुंदोपती वाढेल. राजकारण जे नको ते बघायला मिळेल. राजकारणापासून दुर्लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्ताधारी पक्ष नवीन फंडा याचा वापर करणार आहे. मानवी जीवाला शून्य किंमत दिली जाईल. मंगळ औषधीकारक, मंगळ भूमिकारक, मंगळ शनी अग्निजन्य पदार्थ, पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज मोठ्या प्रमाणावर भाववाढ. टोल नाके संख्येत वाढ करून अधिकची टोल वसुली. उत्तर हिंदुस्थानात किसान आंदोलन, महाराष्ट्र किसान शांत. त्यांना ह्या आंदोलनासाठी काही घेणे देणे नाही असं म्हणावं लागेल. अंकलेश्वर महामार्गातून रावेर परिसर वगळला जाईल. रावेरवासी पुढारी गप्प राहतील, मुग गिळून बसतील. मेडिकल विद्यार्थी वर्गात विद्यार्थी वाढावे म्हणून इतर जाती समूहाला सवलती दिले जाईल आणि थेट प्रवेश दिला जाणार आहे. उत्तर हिंदुस्थानात खास करून राजकीय आंदोलने होतील. एकूण ग्रहणाचे परिणाम फारसे चांगले नाही. मंगळ तांबे धातूत भरमसाठ वाढ होणार आहे. शुक्र चांदी धातूत सुद्धा वाढ होणार आहे. त्या पाठोपाठ रवी हा सोन्यामध्ये उच्च पद ग्रहण करेल, म्हणजे वाढ होईल. पुढे घटभट मंदी येणारच आहे, परंतु या ग्रहणाचे परिणाम तांबे धातूत वाढ, चांदी धातूत वाढ आणि सोन्याच्या धातूत पण वाढ होणार आहे. खग्रास चंद्रग्रहणाच्या विषयी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा वार मंगळवार दिनांक 3 मार्च 2026. हे ग्रहण भारताच्या अतिपूर्व भागातून खग्रास व इतर भागातून खंडग्रास दिसणार आहे. ग्रस्तोदित म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. संपूर्ण भारतात कुठेही ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट परिसर, वेळावर, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सूर्यास्त 6:48 नंतर होत असल्याकारणाने या भागात ग्रहण अजिबात दिसणार नाही. म्हणून ग्रहणयोगाची अलिप्तता असल्यामुळे ग्रहणाचे कोणतेही नियम या भागात पाळू नये. भारत, पूर्व आशिया, जापान, रशियाचा मध्यभाग, पूर्व भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, अटलांटिका काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसणार आहे. मंगळवार 3 मार्च 2026 सूर्योदयापासून 7:28 ते सायंकाळी 6:48 पावेतो ग्रहणाचे वेध पाळावे. ग्रहणाचे वेध केव्हा पाळावे? मंगळवारी 3 मार्च 2026 च्या सूर्योदयापासून म्हणजे 7:28 ते सायंकाळी 6:48 पावेतो ग्रहणाचे वेध पाळावे. जे वृद्ध आहे, जे ऑपरेशन झालेले आहे, जे आजारी आहे, जे गर्भवती आहे, जे मानसिक स्वस्थता नाही आहे, अशांनी हे नियम पाळण्याची गरज नाही. जे अशक्त आहे, अपंग आहे, वृद्धगण आहे, यांनी हे ग्रहणाचे नियम पाळण्याची गरज नाही. याने हे नियम पाळले नाही तरी चालेल आणि पाळायचे झाल्यास इच्छा असल्यास सकाळी 11 पासून तर सायंकाळी 6:48 पावेतो पाळावे. आणि हे पण होत नसले पुढील मंत्र जाप करावा. ग्रहण अशुभत्वे क्षमस्व, नमस्तुत्यय शुभपंथादी जीवन आयुष्य. यांनी आपल्या बसल्या ठिकाणी झोपण्याच्या अवस्थेत उभे राहून जसं आपल्याला जमेल तसा हा मंत्र जाप आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र जाप चंद्रग्रहण असल्याकारणाने 4 वेळेस म्हणावं लागेल. ग्रहण अशुभत्वे क्षमस्व, नमस्तुत्यय शुभपंथादी जीवन आयुष्य असं 4 वेळा म्हटलं आपण की आपल्याला ग्रहणाचे दोष लागणार नाही. वेदकाळात स्नान, देवपूजा, ग्रहपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म आपणास करता येतात. वेदामध्ये भोजन निषिद्ध आहे. आवश्यक कार्य असल्यास पाणी पिणे, मलस्वर करणे,
झोप घेणे, औषधी घेणे ही कामे सूर्योदय 7:58 ते सूर्यास्त 6:48 पावतो आपल्याला करता येतील अत्यावश्यक असल्यास. पण वरील कार्य अत्यावश्यक असल्यास अन्यथा नाहीच. ग्रहण काळात मातृपितृ स्मरण करावे, त्यांचे फोटो प्रतिमा समोर बसावे. अत्यंत शुभदायक. कोटी कोटी जपजाप्य व्रत वैकल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल. ज्या सौभाग्यवती स्त्रिया गेलेल्या आहेत त्यांचे पूजन फोटोचे करावे, स्मरण करावे. आता आपण या ठिकाणी चंद्रग्रहणाचे परिणाम राशीवर कसे होतील ते बघणार आहोत. कारण चंद्रग्रहण हा मनाचा कारक ग्रह आहे आणि मन हे शरीराला अत्यंत आवश्यक असलेलं, भावनाशील असलेलं आणि मनावर खेळ चालणारं आणि मन मजबूत मन कमजोर असली स्थिती ज्या वेळेला येते त्यावेळेला मनाचं महत्त्व आपल्याला पटू लागते. म्हणून मेष राशीला आर्थिक प्राप्ती होईल, 7.5चे परिणाम होतील. वृषभ राशीत कोर्ट कचेरीच्या कामात यश येईल, भाग्योदय होईल. मिथुन राशी प्रगतीचे योग आहेत, नातेसंबंध सांभाळावे. कर्क राशी भाग्योदयाच्या संधी उपलब्ध होतील, मंगल कार्य संपन्न होईल किंवा मंगल कार्याच्या बाबतीत वाटचाल कराल. सिंह राशी आहे त्या कार्यात मोठे यश मिळेल. कन्या राशी मान सन्मान मिळेल, प्रवासात सावधानता बाळगावी. तुला राशी समाधानकारक, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वृश्चिक करिअरकडे बघूनच कार्य करावे. धनु प्रवास काळजीचा, एखादी कष्टकारक वार्ता समजण्याची किंवा येण्याची संभावना. मकर राशीने संपूर्ण वर्षभर आरोग्याकडे पाहूनच कार्य करावे. कुंभ राशी प्रगतीच्या नवीन संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. मीन राशी कर्तबगारी आपली आणि इतरांना ती दिसून येणार आहे. आता आपण जे युद्ध सुरू झालेलं आहे, आता आपण पाहिलं युद्ध हे सुरू झालेलं आहे. 2 दिवसापासून युद्ध सुरू आहे. तर या युद्धाचं कारण काय आहे? 3रं महायुद्ध होईल असं काही जण सांगत आहेत, परंतु ग्रहस्थिती तशी मात्र मुळीच नाही आहे. परंतु युद्ध हे मात्र पेटेल एवढं मात्र नक्की. कारण आपण जर बघितलं तर रवी अग्निजन्य आहे, मंगळ अग्निजन्य आहे आणि बुधसुद्धा. तर रवी मंगळ बुधाचा योग या कुंडलीमध्ये आल्या कारणाने या ठिकाणी तो कुंभ राशीत आहे, म्हणजे 7.5च्या सहदोर राशीत आहे. 23 फेब्रुवारीला मंगळ कुंभ राशीत गेलेला आहे आणि 1 मार्चला शुक्र मीन राशीत जात आहे. म्हणून ही स्थिती आजची आहे. त्यामुळे हे युद्ध तणातणीचे वातावरण राहील आणि युद्ध हे सुरू राहील असं आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पुढचं पान घेतलं आणि पंचांगातलं पुढचं पानात आपण बघायला गेले तर या ठिकाणी मंगळ बुधाचा योग आहे. रवी शुक्र शनी नेपच्यूनचा योग आहे. तर रवी हा अग्निजन्य आहे, मीनेमध्ये 7.5 आहे आणि शुक्र त्यात आहे. तर मीन ही राशी जलकारक आहे, शुक्र जलकारक आहे, शनी विरक्त आहे आणि रवी अग्निजन्य आहे. परंतु रवी शनी हा कुयोग असल्याकारणाने या मार्चच्या महिन्यामध्ये हे युद्ध सुरू राहील. मंगळ बुधाच्या योगाने हे युद्ध सुरू राहण्याची संभावना आहे. परंतु 3रं महायुद्ध होण्याची वाटचाल असेल, परंतु वर्तमान स्थितीत मात्र तसे ग्रहयोग दिसत नाही. असे ग्रहयोग दिसत नसताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की पुढचं वाटचाल काय आहे. पुढची वाटचाल या ठिकाणी बघत असताना गुढीपाडवा 19 तारखेला आहे. 19 तारखेला गुढीपाडवा असताना या ठिकाणी मंगळ बुधाचा योग तणातडी राहणारच आहे, वादातीत होणारच आहे. त्यामुळे रवी शनी मात्र या कुंडलीमध्ये शनी विरक्त आहे आणि तो कुंडलीमध्ये 7.5 जरी असला तरी जलयोगात आहे आणि रवी पण जलयोगात आहे. मेन राशीत शुक्र आहे पण तोही जलकारक आहे. म्हणजे हे कुंडली मार्चच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यामध्ये हे युद्ध संपेल असं मात्र ग्रहयोगाचे संकेत आहे. हे संकेत असत असताना आपण एप्रिलकडे वळलो तर एप्रिलमध्ये मंगळ बुध शनी नेपच्यूनचा योग आहे. हा योग पुनश्च मात्र कठीण एक आहे. पुनश्च युद्ध भडकण्याची स्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे. कारण 14 एप्रिलला रवी हा कुंडलीमध्ये शुक्राच्या सोबत असल्याकारणाने तो जलयोगामध्ये आहे, तो इथे नरमपणा येईल. परंतु बुध 10 तारखेला मीन राशीत आलेला आहे, तो मंगळाचा सोबत आहे आणि शनी आहे. शनी मंगळ असला की स्फोटक योग निर्माण होतो
म्हणून एप्रिलमध्ये पुन्हा तणातणावाचं राजकारण, या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीत वाढ होण्याची संभावना अशी दिसेल. परंतु आता आपण एप्रिलचा आणि घेतले पुढचा टप्पा, तर रवी बुधात योग आहे. रवी बुधात योग बुद्धिमान आहे, पण शनी मंगळाचा योग असल्याकारणाने एप्रिलच्या शेवट पावतर तणातणीचं युद्धजन्य परिस्थितीचा योग आपल्याला दिसून येईल. मेमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर मंगळ स्वराशीचा बलाढ्य आहे, परंतु तो शनीपासून दूर गेलेला आहे. शनीपासून दूर गेलेला असताना रवी हा वृषभ राशीत आहे, बुध पण वृषभ राशीत आहे. ही आपल्याला या ठिकाणी असताना गुरु मिथुन राशीत असून शुक्र मिथुन राशीत आहे. गुरु शुक्राचा योग आहे. हा मात्र युद्ध थांबवण्यास कारणीभूत ठरेल. आता 11 मेला मंगळ मेष राशीत आहे, हा वेगळा झाला. 14 मेला शुक्र मिथुन राशीत गेलेला आहे. मिथुन राशीत शुक्र गेलेला असल्या कारणाने हा पण वेगळा झाला. 14ला बुध वृषभ राशीत गेल्या कारणाने हा पण वेगळा झाला. आणि रवी 15 तारखेला रवी वृषभ राशीत गेल्याने पण हा पण वेगळा गेला. म्हणून हे सगळे ग्रह शनीपासून दूर गेले आणि बुध मंगळाचे युती पण, दोस्ती पण, शत्रुत्व पण कमी झालेलं आहे आणि मंगळ शनीचा योग पण कमी झालेला आहे. म्हणजे या कुंडलीमध्ये आपण 15 तारीख मेची धरली तर शांत चित्त वातावरण निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. असो, आपण 3 तारखेला चंद्रग्रहणाचे भविष्यवाणी मी दिलेली आहे. भविष्यवाणी देत असताना या ठिकाणी आपल्याला ग्रहयोगानुसारच आपण देत असतो. आता युद्धजन्य परिस्थिती ही जी त्या असते, आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्याचा आढावा घेत असतो. आता ह्या ठिकाणी 2027चा जो काळ आहे, म्हणजे पुढचं वर्ष, हे भाजपला थोडंसं त्रासदायक ठरण्याची संभावना अधिक आहे. त्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला दिवाळीपासून दिसायला लागणार आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे काय निर्णय स्वतःच्या बाबतीत स्वतः घेणार आहे, त्यांच्यावर कोणाचाही दबाव राहणार नाही आणि ते दबाव ऐकणार पण नाही. परंतु त्यांचा निर्णय हा भाजपला मात्र कमजोर ठरणार आहे. आणि ह्या योगाने नरेंद्र दामोदर दास मोदी माननीय पंतप्रधान राजसत्तेपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. आणि ही शक्यता निर्माण होणे हे भविष्य खरी वाणी ठरली तर मात्र भाजपची सुंदोपही झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या योगे मग आपण पाहिलं तर मोदी जर सत्तेतून दूर झाले तर शहा पण सुद्धा सत्तेतून दूर होतील असं मानायला हरकत नाही. कारण शहा एकटे राहू शकणार नाही, कारण तसे ग्रहयोग पण नाही आहे. कारण मोदींची वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशी ही कुंडलीमध्ये आपण जर पाहायला गेले 27च्या याच्यामध्ये आपण पाहूया, पंचांग उघडतो मी आता. 27ला आपण जर पाहायला गेले तर 27 जानेवारी आपण बघूया. 27 जानेवारी बघायला गेले तर किंवा फेब्रुवारी आपण बघितलं तरी चालणार आहे. तर जानेवारीला 27ला वृश्चिक राशी या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर वृश्चिक राशीमध्ये कुठेही ग्रहयोग नाही आहे. म्हणजे कुठल्याचाही पाठिंबा त्यांना होणार नाही आहे. किंवा असं कोणचे लोक किंवा त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे संबंधित स्नेहीसुद्धा म्हणणार नाहीत की तुम्ही राजीनामा देऊ नका. अशी स्थिती आपल्याला जानेवारीमध्ये पाहायला मिळतात आहे. कारण या ठिकाणी आपण जर या ठिकाणी पाहिलं तर चतुर्थ योग येतो आहे मंगळाचा त्यांचा. आता चतुर्थ योग ह्या कुंडलीमध्ये आला तर तो चतुर्थ स्थानी येत असताना तो केंद्रात येत आहे. तो मजबूत राहील, त्याबद्दल नाही. राजयोग पण करतो तो, तितकंच खरं आहे. परंतु त्यांच्या ह्याच्यामध्ये ग्रहयोग नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला तसं वाटते. आता या ठिकाणी शनी हा मीन राशीतच राहणार आहे. शनी मीन राशीत राहण्याच्या कारणाने तर वृश्चिक राशीचं भवितव्य या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर
त्या ठिकाणी काही साडेसातीचा योग तर नाही आहे, कारण पंचमाचा शनी आहे, त्यामुळेच ढय्या साडेसाती पण होत नाही. आता आपण त्याच्यानंतर पुढे जाऊया आणि फेब्रुवारीमध्ये आपण जर बघितलं तर पुनश्च वृश्चिक राशीमध्ये कुठलेही ग्रहयोगाचं बल त्यांना नाही आहे. पुन्हा शनी हा मीन राशीतच राहणार आहे, परंतु त्यांचा स्वामी मंगळ हा कुंडलीमध्ये चतुर्थ भावीच येत आहे. 8, 9, 10, 11. आता तो चतुर्थ भावी कसा येणार आहे, तर तो सिंह राशीत मंगळ आहे, तो अग्निजन्य आहे. अशा योगामध्ये योग आहे. परंतु या कुंडलीमध्ये जर पाहायला गेले तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय निर्णय घेतात त्यावेळी आपल्याला बघायला मिळेल. पण राजकारणी लोकांकडचं आपण जर बघायला गेले तर त्या परिस्थितीला त्या वेळेला काय परिस्थिती निर्माण होईल हे पण बघायला हवं असते. परंतु एकंदर आपण ह्या ठिकाणी पाहायला गेले तर अशी परिस्थिती आपल्याला मार्चमध्ये पण सुद्धा नाही आहे. आणि मार्चमध्ये मंगळ गुरुचा योग ह्या कुंडलीमध्ये आपल्याला येतो आहे. हा मात्र सशक्त यांना बनवेल. मंगळ गुरुचा योग म्हणजे एखाद्या वेळेस त्यांचा निर्णय असेल की आपण सत्तेतून बाहेर पडावं, पण मंगळ गुरुचा योग असा आहे की सत्तेत पुन्हा यावं, सोडू नये असं पण वाटण्याची शक्यता आहे. तर हा मंगळ गुरुचा योग आपण या ठिकाणी पाहिला तर तो आपल्याला मार्चमध्ये दिसत आहे. मार्चमध्ये दिसत असताना याच ठिकाणी मंगळ गुरुचा योग आपण बघायला गेलं असताना हा तर मंगळ हा कुंडलीमध्ये 9 मार्चला कर्क राशीत जातो आहे, परंतु वक्री आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांचा माननीय पंतप्रधानांचा स्वामी ग्रह हा मंगळच आहे, तो वक्री आहे. त्यामुळे निर्णय काय होतो ही एक शंकास्पद बाब आहे. परंतु मंगळ गुरुचा सहयोग त्यांना निश्चितच लाभदायक ठरणार आहे. पुढे जसं काही वातावरण तयार होईल ते आपण बघणारच आहोत. मार्च 27 आणि एप्रिलचा योग आपण या ठिकाणी पाहिला तर वृश्चिक राशीमध्ये अजूनही योग नाही, परंतु कर्क राशीमध्ये मंगळ गुरुचा योग हा त्यांना मात्र मान सन्मान देईल एवढं मात्र नक्की. असो, राजकीय भविष्य वर्तविताना ग्रहयोगाच्या सान्निध्यातूनच आपण वर्तवित असतो. आम्हाला राजकारणाचा कुठलाही अभ्यास आमचा नाही. मी स्वतः कुठल्याही राजकीय व्यक्तीशी बांधिलकी माझी नाही. मी फक्त ज्योतिष अभ्यासक आहे, तेच आहे. आपण इराण अमेरिका इस्रायलच्या युद्धाचं बघितलं, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचंही बघितलं आणि 3 मार्चला चंद्रग्रहण आहे त्याबद्दलही मार्गदर्शन केलं. असो, माझे शेअर आपल्याला आवडत असतील तर हे शेअर करा, व्हिडिओला पसंती द्या आणि तुम्हाला काही नवीन विषय सुचवायचे असतील तर सुचवू शकता. जळगावमधून दैनिक देशदूतमध्ये रोजचं भविष्य दैनिक, जळगाव तरुण भारतमधून दैनिक भविष्य, साईमतमधून दैनिक भविष्य आणि विविध लेख आणि वाचकांच्या समस्याला प्रश्नाला मार्गदर्शन असं होत आहे. 25च्या दिवाळी अंकामध्ये शेवाळ्यांची गुरुजींच्या ग्रहांकित आणि तंत्रमंत्र याच्यामध्ये अजय मिश्रांचे दिशावर व्यापार या दिवाळी अंकामध्ये वार्षिक भविष्य आणि इतर लेख आहेत. आपण ते वाचू शकतात, पाहू शकतात. जवळजवळ 1.5 लाख लेख माझे प्रसिद्ध झालेले आहे. ते काही लेख माझ्या संग्रहित आहे. वर्तमान स्थितीत मी लेख चिटकवणं किंवा संग्रहित करणं सोडून दिलेलं आहे, कारण माझे सहकारी, माझी गुरुवर्य, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांची सोबत नाही. मेडिकलच्या सान्निध्यात त्या स्वर्गवासी झालेल्या आहेत, मी एकाकी झालेलो आहे. असो, तरीपर्यंत त्यांचा शेवटचा शब्द, ज्यामुळे मी आपणापुढे उभा आहे, कार्यरत आहे. तुमच्या सदिच्छा शुभेच्छा मला लाभतात म्हणून मी कार्य करत आहे. सर्वांना सुख जावो,
समृद्धी यावी, लक्ष्मीवंत व्हावे, आरोग्यसंपन्न व्हावे, यश मिळावं, असे माझे आशीर्वाद. मला 2 जणांनी आज प्रश्न विचारला होता कार्यालयात येऊन की ते महादेवाच्या लिंगावरील, पिंडीवरील फुलं, बेलपत्र घरी नेतात, दुसऱ्यांनी वाहिलेले. तर तसे नेऊ नका. ते कोणीतरी अर्पण केलेले असतात. दुसऱ्यांनी अर्पण केलेली वस्तू आपण घेऊ नये. तुम्ही पण फुलं अर्पण केले असतील, बेलपत्र अर्पण केलं असेल, गणपतीला दुर्वा अर्पण केलेले असतील, कुठल्याच्या मंदिरात, गणेशाच्या मंदिरात नारळ अर्पण केलं असतील, पैसे दक्षिणा अर्पण केले असतील, तर ते आपण परत घेऊ नये. ज्योतिषांकडे तुम्ही दक्षिणा दिली असेल, पुजाऱ्यांकरता दक्षिणा दिली असेल, पंडितांकडे दक्षिणा दिली असेल, कीर्तनकारांना दक्षिणा दिली असेल, प्रवचनकारांना दक्षिणा दिली असेल, तुम्ही मुलीला दानधर्म केला असेल, मुलीला वस्तू दिल्या असतील, बहिणीला दिले असतील, आईला दिले असतील, वडिलांना दिले असतील, मित्रपरिवारांना दिले असतील, हे सगळं अर्पण असते. अर्पण दिलेली वस्तू कोणीही घेऊ नये परत. अर्पण म्हणजे समर्पण, आणि समर्पण दिलेली वस्तू जर तुम्ही घेतली तर त्याच्यानंतर तो तिसरा शब्द आहे तो मरण. मग तुम्हाला मरणासन्न दुःख, अनारोग्याची स्थिती, एखाद्या वेळेस यम काय निर्णय घेईल तो निर्णय मान्य करावा लागेल. कारण समर्पण दिले. मुलीच्या घरचं पाणीसुद्धा पित नाही. का? तर आपण मुलीला सासरी हे समर्पण करतो. कन्यादान म्हटलं जाते, दान म्हटलं जाते. म्हणून पूर्वीच्या काळी माझे वडीलसुद्धा इतर कोणाच्याही गृहिणीकडे जात असत, प्रसाद घ्यायला जात असत किंवा पाणी पिलं तरी ₹1 ₹2 त्यावेळेला ठेवत होते. आणि आम्हाला पण तीच शिकवण आहे. असं मार्गदर्शन आमचं. पटलं तर स्वीकारायचं, नाही तर 2 कान दिले सोडून द्यायचं. असो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समर्पण करूया. मार्च महिन्याचं मासिक भविष्य मी लगेच देणार आहे. आणि त्यानंतर गुढीपाडव्याचं एक अमोल लेखन साईमतमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल प्रसिद्ध झालं तर. नाहीतर व्हिडिओ आपला आहेच, ते पण अमोल माहिती आहे. उपासना आराधना पण आहे गुढीपाडव्याविषयी. असो. पुनश्च सर्वांना शुभ आशीर्वाद.